2025 सत्यशोधक शिक्षण संस्था गुरसूर द्वारा संचलित पद्मावती प्राथमिक विद्यालयाच्या इयत्ता 4च्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन या ठिकाणी होतो आहे। गेली 5 दिवसापासून हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक, सर्व कर्मचारी, विशेष म्हणजे शालूबाई पाटील यांचं खूप मोठं योगदान हा कार्यक्रम घेण्यामध्ये आहे। तुम्हाला एक गोष्ट आवर्जून मला या ठिकाणी सांगायची, विद्यार्थ्यांना ज्यामध्ये 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वीचे विद्यार्थी, धम्मामध्ये एक विपश्यना नावाचा शब्द आहे की आपली बुद्धी तल्लख व्हावी, आपल्या शरीराला ऊर्जा मिळावी, बैठक व्यवस्था आपली चांगली व्हावी, यासाठी धम्मामध्ये विपश्यना आहे आणि हिंदू धर्मामध्ये त्याला आपण जप आणि मौन म्हणतो। वारंवार मी विद्यार्थ्याला विनंती करतो, राजे हो, हा कार्यक्रम इयत्ता 10वी 12वी 8वी किंवा 9वीच्या विद्यार्थ्याचा नाही, हा कार्यक्रम वयाची ज्यांनी 10 वर्ष गाठू शकले नाहीत अशा इयत्ता 4च्या विद्यार्थ्याचा हा कार्यक्रम होतो। तुमच्या पुढे तुमची जी मैत्रीण आहे, तुमची जी बहीण आहे, तिचं वय उन्हापूरक म्हणजे खाऊन खेळण्याचं वय असताना ती इथं येऊन सूत्रसंचालन करते, ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे। हा आदर्श तुम्हाला घ्यायचा आहे। आमच्या या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य नामदेवजी बोमारे साहेबांच्या साक्षीने आणि कांबळे साहेबांच्या साक्षीने मी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला। 1990 ला पद्मावती माध्यमिक विद्यालयाची स्थापना झाली। 35 वर्षानंतर हा पहिला स्वयंशासन दिन आहे। 35 वर्षानंतर हे कुतूहलाचा आणि आनंदाचा विषय आहे की किमान 2025 या वर्षानंतर का सुरुवात या कार्यक्रमाची सुरुवात झाली, ही आमच्यासाठी अत्यंत भूषणावह गोष्ट, अत्यंत भूषणावह। 4थीच्या विद्यार्थी येऊन इथं मनोगत व्यक्त करतात। 10वीचा स्वयंशासन दिन झाला, 12वीचा स्वयंशासन दिन झाला, त्या दिवशी ज्या 12वी आणि 10वीच्या मुली चांगल्या बोलल्या नाही, त्यापेक्षा कितीतरी पटीने या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी बोलले। अत्यंत प्रेरणादायी हा विषय आहे। पण माझी तुम्हाला एक विनंती राहणार आहे की हा आदर्श आम्हाला खालून घ्यायचा आहे। शालूबाई पाटील महाराज, कांबळे सर, बालाजी पाटील साहेब, तुम्ही सरत्यावरती शब्द मोती घेऊन तुम्ही पेरता, तुम्ही पेरल्यानंतर मग आम्ही त्यावर जे काही करायचं ते करतो, पण सर्वात मोठी जर जिम्मेदारी कोणाची असेल तर ते प्राथमिक शिक्षकाची। तुम्ही त्याला जमिनीमध्ये बी लावल्यापासून ते वर येईपर्यंत धुंडे धरण्याचं काम कोणी करू शकेल, पण पेरण्याचं आणि पेरलेलं जे मोड आहे ते सुरक्षित ठेवण्याचं काम प्राथमिक विभागामार्फत होतं। ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। म्हणून विचारवंत सांगतात कि सब्जी बेचने वाला एक व्यक्ति, सब्जी बेचने वाला एक इंसान, सब्जी बेचते बेचते ये सब्जी का जो तराजू होता ना, तराजू के ऊपर एक मक्खी बैठ गई, उसका मोल कुछ भी नहीं, लेकिन वही मक्खी सोना तोलते वक्त जब तराजू के कांटे पर बैठती ना, उसका मोल 30,000 का होता है। तब लोग कहते हैं कीमत मक्खी की है या किसकी है? तो विद्वान लोग कहते हैं भाई ये कीमत तो मक्खी की नहीं, मक्खी जिस जगह पर बैठती है उसकी ही कीमत है। तुम्ही कुठं बसलात यावर तुमचं महत्व आहे। तुम्ही जिथं बसलात हे पद्मावतीचं प्रांगण आहे। इथून चांगले विद्वान घडतात, या माध्यमातून राजकारणी घडतात, समाज सुधारक घडतात, शिक्षक घडतात, आदर्श चांगली गृहिणी घडतात, इथून घडती। हे असं आदर्श या ठिकाणचं ठिकाण आहे। मग तुम्हाला जिथं बसायचं आहे ते बसण्याचं ठिकाण देखील किती चांगलं आहे हे तुम्हाला शोधावं लागेल। यावरनं तुमची किंमत ठरणार आहे, तुमच्या विद्वत्तेवरनं तुमच्यावरनं किंमत ठरणार नाही। म्हणून आज इथं ज्या 4थीच्या शिक्षिका आहेत किंवा जे शिक्षक आहेत त्यांची आई आणि वडील इथं साक्षीला इथं आहेत, उपस्थित आहेत। मी अभिमानानं ती गोष्ट सांगणार आहे। शालूबाई पाटलांना देखील मी बोललो की इयत्ता 4थीचा वर्ग आमचे नामदेव बोमारे साहेब प्राचार्य साहेबांच्या साक्षीनं सहीनिशीने लिहून ठेवा। जे जे विद्यार्थी 4थीला आहेत त्यांचा फोटो, त्यांचा बायोडाटा डिक्लेअर करून ठेवा आणि त्यांच्या खाली एक ओळ त्यांच्या हाताने लिहून घ्यायला लावा की भविष्यामध्ये तुला काय व्हायचं आहे। आम्ही तेव्हा राहू अथवा न राहू, पण या 4थीच्या विद्यार्थ्यांचा हा जो आमचा संच आहे किंवा जो हा वर्ग आहे, ज्या दिवशी ही मुलगी लाल दिव्याची गाडी घेऊन येईल
ज्या दिवशी या चौथीच्या विद्यार्थ्यामधील एखादी मुलगी ती सांगेल की मी तहसीलदार झाली, ती सांगेल की मी एक चांगली इंजिनियर झाली, मी टाटामध्ये आहे, मी IT मध्ये आहे, त्या दिवशी त्यांना दाखवा की तू 2025 ला तुझ्या बायोडाटामध्ये ही गोष्ट तू नमूद करून ठेवली होतीस, आज तू घडलीस. अत्यंत गुणवान आणि चांगले विद्यार्थी, आदर्श टॅलेंट आहे, 7वीचा वर्ग, अत्यंत चांगला वर्ग, की हे लेकरं आम्हाला या शाळेला भेटले, हे आमचं देखील मोठं भाग्य आहे. म्हणून मी एक परत या शाळेच्या वतीने एक विनंती करणार आहे की हे आता जोपासण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला करायचं. विद्यार्थ्याकडे खूप काही आहे. रात्री नितीनजी गडकरी साहेबांनी एक वाक्य बोललं की मी लांबून एखाद्या माणसांचं सिंहावलोकन करत होतो, पण माणसांच्या जवळ गेल्याशिवाय तो माणूस कसा हे मला कळत नाही. आणि उदाहरण देत असताना ते म्हणाले की शहनशाह अमिताभ बच्चन यांच्या बरोबर एक आम्ही कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमाला गेल्यानंतर एक सामान्य विद्यार्थी पुढे आला आणि मी स्टेजवर मंचावर बसून होतो, तेव्हा तो माणूस आल्याबरोबर अमिताभ बच्चन उठले आणि त्यांना तिने हातामध्ये हात दिला. मी म्हणालो की एवढा मोठा अमिताभ बच्चन एक सामान्य माणूस आल्यानंतर त्यांच्यासाठी देखील उठतो, ही चांगली गोष्ट त्यांच्याकडनं मला घेण्याजोगी आहे. म्हणून तुमच्याकडे खूप काही चांगलं आहे. या पद्मावतीचं नाव करण्याजोग्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, पण ते बाकीच्या ज्या काही गोष्टी ते आम्हाला करून घ्यायचं आहे. कधी आम्हाला सुतार व्हावं लागेल, कधी आम्हाला गवंडी व्हावं लागेल. ओबडदोबड दगड असेल तर आमच्या हातातल्या छन्नीनं हातोड्यानं तो चांगला दगड घडवून एखाद्या इमारतीला लावावा लागेल. जर समजा आम्ही एखाद्या शिक्षकाची भूमिका घडवायची तर आम्हाला देखील या सगळ्या भूमिका वटवाव्या लागतील. ही भूमिका वटवत असताना प्रकर्षाने आम्ही विनंती करतोय की तुमच्यासारखे विद्यार्थी या शाळेला लाभणं, या शाळेचं तर भाग्य आहेच, पण या पांढऱ्या मातीचं भाग्य आहे. मी परवाला छत्रपती शिवाजी राजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं मी बोरोळा कार्यक्रमाला गेलो होतो. तिथं हेच वाक्य मी म्हणालो की जसं गुळसूर गाव आहे तसं बोरोळ गाव आहे. त्या बोरोळ गावामध्ये 50 स्वातंत्र्य सैनिक आहेत. तिथं जज आहे, तिथं तहसीलदार आहे, अनेक लोक तिथं घडली. तसं हे तुमचं गाव, तुमची माती देखील एवढीच मोठी आहे. जसं स्वातंत्र्य सैनिकांना गाव मोठं केलं, जसं न्यायाधीशानं गावाचं नाव मोठं केलं, तसं तुम्हाला देखील या गावचं नाव मोठं करायचं आहे. गावचं नाव मोठं केलं की पद्मावतीचं नाव आणि या आमच्या डिपार्टमेंटचं नाव सहजच मोठं होणार आहे. ते मोठं होण्यासाठी तुम्हाला बळ यावं. तुमचं उर्वरित आयुष्य तुम्ही इथं पद्मावतीमध्ये राहा किंवा दुसऱ्या कोणत्याही शाळेमध्ये राहा, पण जेव्हा तुम्ही मोठं व्हाल तेव्हा तुम्हाला नक्कीच आठवण येईल की या पिंपळाच्या झाडाखाली आणि वडाच्या झाडाखाली बसून आम्ही चौथीच्या वर्गाचा निरोप समारंभ घेतला की माय मात्र आमची तिथं आहे. त्या मायनं आम्हाला पोट कौतुक केलं, आम्हाला शहाणपण दिलं, आम्हाला चालता येत नव्हतं तेव्हा हाताला करंगळीला धरलं, तिनं मोठं केलं. या मायला मात्र विसरायचं नाही. एवढी जरी मापाकापेक्षा तुमच्याकडनं झाली तरी पुरेच आहे. जाता जाता मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो, सगळं तुम्ही विसरा, तुम्ही तुमच्या आई आणि वडिलांना विसरा, पण ज्या तुमच्या पद्मावती मायनं तुम्हाला मोठं केलं त्या पद्मावती मायला मात्र कदापि विसरू नका. आणि ती अपेक्षा बाळगून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.